आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न। परभणी 10वी 12वी तसेच इतर शैक्षणिक वर्षात गुणवंत असणाऱ्या चर्मकार समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा 13 जुलै रोजी शहरातील जागृती मंगल कार्यालयात राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे शिक्षण संचालक प्राध्यापक डॉक्टर भगवान आसुरे यांची उपस्थिती होती। तर प्रमुख अतिथी म्हणून संभा वाघमारे, प्रमुख वक्ते प्रज्ञावंत कांबळे, चंद्रकांत फुलवरे, सुनील बच्चिरे, साधू ठोंबरे, प्रभावती अन्नपुर्वे यांची उपस्थिती होती। यावेळी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन संदर्भात उपस्थित मान्यवरांनी अनमोल मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या सुरुवातीस राष्ट्रीय संत रविदास महाराज तसेच महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। 10वी आणि 12वीत 75% पेक्षाही जास्त गुण घेणारे विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षा तसेच तत्सम इतर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन MG शेवाळे यांनी केलं तर उपस्थितांचे आभार महासंघाचे परभणी जिल्हा अध्यक्ष मुरलीधर ठोंबरे यांनी मानले आहेत। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे, जिल्हा सचिव MG शेवाळे, राज्य उपाध्यक्ष नरहरी सोनवणे, अन्नछत्र अध्यक्ष रामकिशन कांबळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष साधू ठोंबरे, शिवाजी हराळे, माऊली लोकरे, प्रभाकर गायकवाड, विनोद आसुरे, माऊली पांजळे, गोविंद आसुरे, नारायण सावळे, आकाश सराटे, संतोष विरकर, बालाजी जवादे, दीपक कटारे, प्रकाश गोरे, महादेव शिंदे यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते। प्रथम मी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे या ठिकाणी आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन करतो आणि असे हे कार्यक्रम जे आहेत गुणवंत विद्यार्थ्यांचे समाजाच्या वतीनं घेणं हे फार महत्त्वाचं आहे, कारण यामधून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते। आपण पाहतोय की आजचं जीवन जे फार धकाधकी झालेलं आहे, अशा याच्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त या कार्यक्रमामध्ये कसं सहभागी होता येईल हे पाहणं गरजेचं आहे। विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यामध्ये त्यांना डिग्री करायची असेल किंवा MTech करायचं असेल तर या ठिकाणी त्यांना प्रत्येक पालकांनी आणि त्यांच्या जवळपासच्या गुरुजींनी सुद्धा त्यांना सांगितलं गरजेचं आहे की पुढील काय त्यांना संधी आहे। आणि आपण पाहतो की या जगामध्ये भरपूर संधी आहेत, भारतातच नव्हे तर आपण जे काय सगळे राष्ट्र आहेत किंवा परदेशांमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात संधी आहे। फक्त त्या विद्यार्थ्यांनी मेहनत करून, कारण यशाचा जो सक्सेसचा जो मंत्र जो आहे तो फक्त म्हणजे परिश्रम करणे, परिश्रम परिश्रम आणि परिश्रम। आणि जर विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे परिश्रम जर केले तर त्या ठिकाणी त्यांना भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे नोकऱ्या मिळू शकतात, अशी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो। धन्यवाद।